आज सकाळी सकाळी आपण छान थंडीमध्ये आहे की नाही. आज एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की नाही, मजेशीर आजच्या क्लासमधला. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीबद्दलचं एक विशेष गुण सांगायचं आहे. जसं आता आपण इथं काय पाहिलो, ॲडजेक्टिव्ह आहे की नाही, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण. तर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचं वैशिष्ट्य सांगायचं आहे. मी नाव घेईल त्याचं सांगायचं तुम्ही, ठीक आहे. चला, कल्याणी. कल्याणीबद्दल एक विशेषण सांगायचं. हां ममता. कल्याणी हुशार मुलगी आहे. एवढं लांब लचक नाही, फक्त हुशार मुलगी. बर, ममताबद्दल सांगायचं आहे. ममता भांडखोर ममता. भांडखोर ममता. बर, चला या दिव्याबद्दल सांगा. या दिव्याबद्दल एक विशेष गुण सांगायचा. खोडकर दिव्या. खोडकर दिव्या. खोड्या करणारे जास्त आहेत का? हां, शांत दिव्या. शांत असणारी दिव्या. बर, आपल्या शाळेची मुख्यमंत्री ईश्वरीबद्दलचं एक विशेष गुण सांगायचं, विशेषण. हां, हुशार ईश्वरी. हुशार ईश्वरी हे तिचं विशेषण सांगायला. पवन, आमच्या ह्या यशबद्दल सांगायचं. यशबद्दल, या यशबद्दल सांगायचं. नाही, विशेषण सांगायचंय. हां, यश शांत मुलगा आहे. मग विशेषण कोणतं यात? शांत. शांत. ओके. आता कोणाबद्दल? हां, प्रयासबद्दल. प्रयासबद्दलचं एक वैशिष्ट्य सांगायचं, ते विशेषण. हां, प्रयास गुणी मुलगा आहे. गुणी मुलगा. ओके. तुम्हाला कोणतं सांगायचं होतं? मायाळू प्रयास. मायाळू प्रयास. बर. हां, तुम्हाला? नम्र प्रयास. नम्र प्रयास. आता एकेकाचं नाव घेतो, पटकन सांगायचं. आता खुशी. सगळ्यांनी सांगायचं, कुणी बी सांगितलं सांगेल पटकन. गुणी खुशी. हां, सुंदर खुशी. सुंदर खुशी. जिज्ञासू खुशी. जिज्ञासू खुशी. बर, आता एक काम करायचं. अंकिता. शांत अंकिता. शांत अंकिता. बर, शांत हे विशेषण. बर, तन्वीबद्दल काय सांगाल? हा, स्नेहशील तन्वी. स्नेहशील. बर, हां, बडबड करणारी, बडबडीत मुलगी आहे की नाही. हां, बर, सचिन बद्दल काय सांगाल? सचिन मागे बसलाय. हां, आळशी सचिन. आळशी सचिन विशेषण सचिन बद्दल. बर, हां, अरविंद. बरं, अरविंद बद्दल काय सांगाल? हां, सांग. ओ, भांडण लावणारा, भांडण लावालावी करणारा आहे की नाही. तुम्हा सगळ्यांना एकमेकाबद्दल माहिती आहे. आपण विशेषण पाहत होतो आहे की नाही, ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती पाहत होतो. तर मलाही असं वाटलं की तुम्हाला एकमेकाबद्दलचे चांगले गुण कोणते आहेत. नामाबद्दल आहे की नाही, नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा. जसं खुशीबद्दल सांगितलं तुम्ही, ममताबद्दल सांगितलं. तर हे असं लक्षात ठेवायचं. हां, तुमच्या लक्षात राहावं यासाठी. आता कुणी भांडायचं नाही, मला भांडखोर म्हणलं, भांडण लावलं म्हणून. ओके.